हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मार्ग शोधावा लागतो. लाओत्से सांगतो की संपूर्ण जग म्हणते माझी म्हणजे ताओची शिकवण शतमूर्खपणाची आहे. ती महान असल्यामुळे ती मूर्खपणाची वाटते. जर ती मूर्खपणाची नसती तर ती नक्की केव्हाच क्षुल्लक झाली असती. अध्यात्म समजायला अवघड आहे, त्यासाठी दुसऱ्याचे ज्ञान उपयुक्त होत नाही. गुरु फक्त मार्गस्थ करतो. त्या मार्गावर अनेक फाटे आहेत. त्यातील स्वतःला स्वतःचा असा खास मार्ग प्रत्येकाला शोधावा लागतो. जुन्या काळातील गोष्ट आहे. काळू शहरात घोड्याचे एक तट्टू खरेदी करून अफलातून नगरीकडे चालला होता. वाटेत झाडाखाली चोरांची चौकडी बसली होती. त्यांनी आपापसात कुजबूज केली आणि ते पांगले. पहिल्या चोराने काळूला विचारले, गाढवाचे पिल्लू फारच छान आहे, केवढ्याला घेतलेत? काळू मनात म्हणाला, याला गाढवा एवढीही अक्कल नाही. तो न बोलता तसाच पुढे गेला. थोड्या अंतरावर दुसऱ्या चोराने काळूला म्हटले, गाढवाच्या पिल्लापेक्षा घोड्याचे तट्टू घ्यायचे होते. काळू वैतागला आणि न बोलता तेथून पुढे गेला. त्याला तिसरा चोर भेटला आणि म्हणाला, मलाही गाढवाचे पिल्लू घ्यायचे होते, हे छान आहे, मला देता का? काळू न बोलता भराभर चालत जाऊ लागला. त्याला चौथ्या चोराने थांबवले. तेव्हा काळू त्याला म्हणाला, हे पिल्लू घ्या आणि तुम्हाला जे द्यायचे ते द्या, परंतु मला या गाढवपणातून सोडवा. दुसऱ्याच्या प्रभावाचा अध्यात्मात काहीही उपयोग होत नाही. ज्याने त्याने स्वतःची वाट स्वतः शोधून मार्गस्थ व्हायचे आहे. येथे शिकायला काहीही नाही, परंतु येथे जाणायला बरेच काही आहे. गुरु जे शिकवतो ते गुरु सन्निध व्हावे, गुरुचा सहवास मिळावा म्हणून केवळ एक निमित्त असते. सत्य ज्ञान गुरुच्या प्रवचनापेक्षा त्यावेळच्या त्याच्या सहवासाने प्राप्त होते. त्यामुळे अध्यात्मात सत्संगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऐकण्यापेक्षा अवलोकनाला फार महत्त्व आहे. येथे जाणता येत नाही, जाणले जाते. येथे प्रवास करता येत नाही, यात्रा सुरू होते. बुद्धीपेक्षा श्रद्धेला महत्त्व आहे. पोथ्या पुराणे मुखोद्गत करून हाती काहीही लागत नाही, परंतु परमश्रद्धेने केलेले नामस्मरण तारू बरोबर पैलतीरी लावते. पाटी कोरी ठेवावी लागते, अंतःकरण रिते असावे लागते, स्वतःला दूर करावे लागते, तेव्हाच तो तेथे येऊ शकतो. एकदा का तो तेथे आला की सर्वस्व आत्ममय होते. महाविचित्र अवस्था आहे. सर्व उलटसुलट व्यवस्था आहे. सागरात राहून सागर जाणता येत नाही, त्यासाठी सागराच्या बाहेर उडी मारावी लागते. देहाच्या बाहेर राहून त्याचा पत्ता लागत नाही, त्यासाठी देहाच्या आत उतरावे लागते. मृगाला कस्तुरीचा सुगंध येतो आणि तो त्याच्या शोधासाठी सारे रान पालथे घालतो. कितीही काहीही करा, त्याच्या मर्जीशिवाय तो येत नाही. आपण अथक यात्रा करत असायचे आणि त्याने मात्र त्याला पाहिजे त्यावेळीच यायचे. त्यावेळी ओळख पटली तर जिंकलो, नाहीतर पुन्हा यात्रा सुरू. अध्यात्मात हीच महाअडचण आहे. परम प्राप्त करण्यासाठी प्रथम परम शिष्यत्व सिद्ध करावे लागते. अस्तिक लाओत्से. लाओत्से सांगतो की माझ्याकडे 3 खजिने आहेत, ते जपा आणि सुरक्षित ठेवा. सध्या जगात सर्वसामान्यांचा धर्माबद्दल जो गैरसमज झालेला आहे, सध्या धर्म म्हणून ज्याचे सर्वसामान्यांकडून पालन केले जात आहे, सध्या धर्म म्हणजे अमुक सोपस्कार आणि कर्मकांड असा जो सर्वसामान्यांमध्ये चुकीचा विचार फैलावला आहे, त्याचा विचार करता लाओत्सेबद्दल गैरसमज व्हायची शक्यता आहे की लाओत्से नास्तिक आहे. परंतु लक्षात घ्यावे की लाओत्से नास्तिक नसून तो पूर्ण अस्तिक आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या इतका डोळस, जागृत आणि धर्माचा सखोल विचार केलेला आस्तिक अलीकडे काळात सापडणे शक्य नाही. त्याने सांगितलेली ताओ तत्वे शांतपणे वाचावीत, त्यावर आपले पूर्वसंस्कार दूर करून परखड विचार करावा. म्हणजे असे सहजच लक्षात येईल की लाओत्से इतका अस्तिक अन्य नाही. ऋषीमुनी यांच्या पुराण काळापासून समर्थ रामदास स्वामींपर्यंत भारतीय आध्यात्मिक तत्ववेत्यांनी जी महान सत्य तत्वे सांगितली
त्याची पुढील पिढीतील अनुयायांनी पार वाट लावली. काहींनी तर त्याचा राजकारणासाठी वापर केला. ज्यांनी कंठशोष करून सांगितले की आत्मशक्ती म्हणजे परम ऊर्जा आहे आणि तिच्या उपासनेसाठी कोठेही जायची गरज नाही. लोकांनी त्यांचेच पुतळे करून त्यांची तीर्थक्षेत्रे, ध्यान मंदिरे उभारून यात्रा आरंभली. विशेष म्हणजे त्यांनी ध्यान मंदिरापुरतेच त्यांचे पावित्र्य जपले. ध्यान मंदिरातून बाहेर पडले की त्याच्या विरुद्ध आचरण करायला हे मोकळे होतात. आता तर जप करताना सुद्धा मोबाईल सुरू असतो. लाओ त्से फार नशीबवान की त्याचे तत्वज्ञान सर्वसामान्य झाले नाही. काही ठराविक जणांपुरतेच ते सीमित राहिले. त्यामुळे ज्यांना त्याचे आकलन झाले त्यांनी त्याचे पावित्र्य जपले. लाओ त्से आणि त्याच्या तत्वज्ञानापुढे ते नतमस्तक झाले. स्वतःपुरते ते तत्वज्ञान वापरले आणि कृतार्थ झाले. योगासने, प्राणायाम शिकायला समोर जर 1,500-2,000 साधक आले तर त्या प्रत्येकाला योगासने, प्राणायाम काय खाक शिकवणार? मंचावर योग गुरु इमाने इतबारे योगासने करत असतो आणि इकडे साधक त्यांना जे करायचे ते करत असतात. अज्ञानावर गैरसमजुतीच्या वेलबुट्ट्या काढल्या की सर्व काही छान साजिरे गोजिरे दिसते आणि जग फसते. लाओ त्सेने ढोंगी लोकांनी त्यांच्या स्वार्थाकरता जो ढोंगी धर्म फैलावला त्या पार्श्वभूमीवर सत्य धर्माची, सत्य तत्वांची परखडपणे ओळख करून दिली. याचा त्या ढोंग्यांना क्रोध येणे स्वाभाविक आहे. परंतु आपण सर्वसामान्यांनी याचा विचार करावा. सत्य काय आहे हे समजावून घ्यायचा प्रयत्न करावा. पटल्यास त्याचे आचरण आवर्जून करावे, न पटल्यास सोडून द्यावे. बिचाऱ्या लाओ त्सेची काहीही तक्रार नाही. त्याने तर अत्यंत नाईलाजाने शिक्षा म्हणून ही महान तत्वे लिहून ठेवली आहेत. हरि ओम.